राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे मोक्षश्रिया महामंगला, जे 17वी जीवनकला, जे सत्वलीळा सुशीतळा, लावण्य खाणी श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदा मातेचं स्तवन सुरू आहे। शारदा मातेचं स्तवन हा शब्द या ठिकाणी अशासाठी आपण उपयोगात आणतो आहोत, कारण ते स्तवन आम्ही नुसतं करून चालणार नाही, तर ते स्तवन आम्हाला अनुभवायचं आहे। ते स्तवन आम्हाला प्रत्यक्ष आमच्या कृतीमध्ये आणायचं आहे। स्तुती आणि स्तवन करणं याच्या पाठीमागे असणारा जो भाव आहे, याच्या पाठीमागे असणारी भक्ती असते, नामस्मरण आहे। पहा, आपण नाम तर सगळे घेतो, नामस्मरण करतो, 7:30 असले की शनीचा पाठ करतो, शनीचा जप करतो, शनीचा मंत्र म्हणतो। आम्ही हे सगळं करतो कारण आम्हाला आमच्या 7:30 वरती किंवा आमच्या याच्यावरती तो उपाय कोणीतरी आम्हाला सांगितलेला असतो। आम्ही हे कशासाठी करतो आहोत ही प्रार्थना करून आम्ही ते करत असतो। ती प्रार्थना केल्यानंतर आम्हाला त्याच्यातून जी प्राप्ती होते, त्याच्यातून आमची जी इच्छा पूर्ण होते, किंवा ते केल्यानंतर आमच्या मनासारख्या घटना या ठिकाणी घडत असतात, पण ते करण्यासाठी प्रवृत्त करणारी अंतःकरणातली इच्छाशक्ती म्हणजे शारदेचं रूप असतं। ते शारदेचं प्रत्यक्ष स्वरूप असतं। तिचं वर्णन समर्थाने केलं की 17वी ती जीवनकला आहे, जे मोक्षश्रिया महामंगला, म्हणजे मोक्षाची अनुभूती जी आपल्याला देते, मोक्षाचा अनुभव जी आपल्याला देत असते, ती 17वी जीवनकला आहे। म्हणजे 10 इंद्रिय आहेत आपली, त्याला दशइंद्रिय असं म्हणतात। 10 प्रकारचे, 10 वेगवेगळे अशा प्रकारचे हे इंद्रिय, हे 10 इंद्रिय जे आहेत पंचप्राण आहेत। प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पंचप्राण आहेत। आपण जेव्हा देवाला नैवेद्य दाखवतो ना, सहज विषय ओघाना आला म्हणून सांगतो, तो देवाला नैवेद्य दाखवत असताना आपण या पंचप्राणाच्या माध्यमातून दाखवायचा असतो किंवा दाखवावा लागतो। आपण तसं करत नाही। नैवेद्य दाखवला की नैवेद्याचं ताट वाढलं की लगेच आपल्या घरातल्या मुलाला हाक मारतो आणि सांगतो, बाळ्या हे नैवेद्याचं ताट घेऊन जा। ते पोरगं ताट घेऊन जातं, देवापुढे ठेवतं, नमस्कार केला तर करतं, नाहीतर परत निघून येतं तसंच्या तसं ताट घेऊन। देवाला नैवेद्य दाखवणं एवढ्यापुरतं मर्यादित आहे का? असं असावं का? नैवेद्य दाखवून ये हा शब्दप्रयोगच किती चुकीचा आहे पहा। हे देवाने खाण्याचा विषय काही येत नाही किंवा देवाने खावं अशी इच्छाच नाही। आम्ही देवाला जे अर्पण करतो, आम्ही ईश्वराला जे अर्पण करतो ते त्याने स्वीकारावं याच्यासाठी ते असतं ना। पण आम्ही जेव्हा असा नैवेद्य दाखवू तेव्हा तो नैवेद्य भगवंताला स्वीकारावा लागतो। भगवंत तो नैवेद्य स्वीकारत असतो, अर्थात तो खाताना आपल्याला पाहायला मिळणार नाही, पण भगवंताला सुद्धा ते असं हवं असतं, कारण त्याच्या पाठीमागचा भाव तो शोधत असतो, त्याच्या पाठीमागे असणारं प्रेम ते शोधत असतो। नैवेद्य दाखवत असताना त्या नैवेद्याचे काही मंत्र असतात। नैवेद्याचे मंत्र म्हणण्यानं काय होतं, त्याच्यामध्ये एक मंत्र सामर्थ्य निर्माण होतं, मंत्रामध्ये असणारी शक्ती जागृत होते। आणि ते मंत्राचं सामर्थ्य कसं असतं पहा, की नैवेद्य दाखवत असताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा,
उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्याचे मंत्र आहेत. आम्हाला असं काही सांगितलं की वाटतं की बुवा हे आम्हाला काही शक्य नाही, आम्हाला माहिती नाही. आणि काही काही तर असे भेटतात की हे आम्हाला माहिती करून घेण्याची आवश्यकताही नाही. नैवेद्य देवाला दाखवणं एवढंच आम्हाला माहिती असतं, पण हा देह हे त्या देवाचं मंदिर आहे असं म्हणतोस ना, तुझ्यामध्ये असणारं ते ईश्वराचं चैतन्य आहे तू समजतोस ना, तुझ्यामध्ये असणाऱ्या देवाला तू जेव्हा अन्न ग्रहण करतोस, अन्न खात असतोस, जेवण करत असतोस, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. हवन होतं, हवन म्हणजे जेवण करतो याचा अर्थ तू बकाबका भरतोस आणि आतमध्ये खाऊन टाकतोस नाही. अरे आतमध्ये अन्न ग्रहण केल्यानंतर, जेवण केल्यानंतर ती पचवणारी शक्ती जी असते ना, ती शक्ती असते शारदा माता. ती शक्ती असते ईश्वराची शक्ती असते, ती शक्ती असते ते ईश्वराचं सामर्थ्य असतं. आणि म्हणून 10 इंद्रिय, हे पंचप्राण अधिक 1 मन, या 16 कलांच्याही पलीकडे असणारी जी शक्ती आहे, पहा केवढं मोठं अस्तित्व आहे तिचं, किती मोठी आहे शारदा. या सगळ्या 10 इंद्रियांच्या पलीकडे, पंचप्राणाच्या पलीकडे, मनाच्याही पलीकडे असणारं जिचं अस्तित्व आहे, जिचं सामर्थ्य आहे, जिची शक्ती आहे, आणि ती सगळ्या 16 कलांच्याही पलीकडे असणारी जी शक्ती आहे. म्हणून या 16 कला ज्या आहेत, या 16 कला आपल्याला भीमरूपीमध्ये पाहायला मिळतात. या 16 कला त्या भीमरूपीच्या माध्यमातून आपण पाहत असतो. पण या सर्व कलांच्याही पलीकडे असणारी शक्ती ही शारदेची शक्ती असते. ती सत्वलीळा आहे, ती सुशीतळा म्हणजे सात्विक क्रिया करणारी, सत्वगुणात्मक असणारी आणि जीवनाचा संपूर्ण तापाचा परिहार करणारी आणि जीवनाला खऱ्या अर्थानं तापाच्या पलीकडे घेऊन जाणारी जी शक्ती असते, ती शक्ती म्हणजे शारदेची शक्ती असते. ते शारदेचं सामर्थ्य असतं. त्या शारदेची प्रचिती आम्ही घ्यावी, अशा रीतीनं समर्थांचं हे चिंतन आज आपण या ठिकाणी इथे केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.